मोदींनी केलेल्या नकली संतान या टीकेवर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यामध्ये अश्रू। गुजरात दंगलीनंतर मदत करणाऱ्या बाळासाहेबांच्या पुत्राचा मोदींनी नकली संतान असा उल्लेख केला। ठाकरेंची खंत तर अश्रू नाही, हा अंगार असल्याचं उत्तर। समोर खड्डा आहे हे सांगणारा मित्र फडणवीसांनी गमावला। मातोश्रीची बदनामी थांबवल्यास फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचं विधान। उद्धव ठाकरेंनी सभेमध्ये विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं, त्यांनी केलेलं विकासाचं काम सांगावं, 3000 रुपये देण्यास तयार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आव्हान। आम्ही आमच्या कामाचं मुंबई मॉडेल दाखवलं, तसं भाजपनं विकासाचं मॉडेल दाखवावं, मी 1 लाख रुपये द्यायला तयार, उद्धव ठाकरेंचं प्रतिआव्हान। आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्यानं त्यांना मिरची का लागते, भाजपनं मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला। TV9 मराठीच्या रोखठोक मुलाखतीमधून उद्धव ठाकरेंचा निशाणा। बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुण्यामध्ये जन्मले होते। फडणवीसांना नागपूरकर म्हणणाऱ्या राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं उत्तर, मुंबई माझी कर्मभूमी असल्याचं फडणवीसांचं विधान। बाळासाहेबांचा जन्म पुण्यातला, पण बाळासाहेबांनी मुंबई अदानीच्या घशामध्ये घातली नाही, शिवसेनेनंच ओळख करून दिल्यानं हे आता मंत्रालयामध्ये दिसत आहे। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार। महायुती इंग्रजांपेक्षाही भयानक पद्धतीनं मुंबई लुटत आहे, उद्धव ठाकरेंचा महायुतीवर आरोप। मुंबई महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर, तमिळनाडूमधील भाजपचे नेते के अण्णामलाई यांच्या विधानानं वाद। एका मुलाखतीमध्ये मुंबईचा बॉम्बे असाही उल्लेख। मुंबई म्हणजे मुंबईच, बॉम्बे नाही। पुन्हा कुणी भाजपवाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला तर गाठ मराठी माणसाची, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंचा इशारा। पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित। पुणेकरांसाठी 8 कामांची अष्टसूत्री, तर मेट्रो आणि बसच्या मोफत प्रवासाचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता अजित पवारांनी निर्णय घेतला, हे तिघांचं सरकार, कुछ भी करो तो चलता है असं चालणार नाही। मोफत मेट्रो प्रवासाच्या घोषणेवर चंद्रकांत पाटलांचा आक्षेप। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगेंमध्ये जुंपली। 2 दिवसांपूर्वीच लांडगेंकडून अजित पवारांवर टीका, तर महेश लांडगे मोठा नेता, त्यामुळे मी त्यांना चिल्लर वाटतो, अजित पवारांचं प्रत्युत्तर। नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या सभेमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ एकाच मंचावर येणार। सभेची तयारी सुरू असताना भुजबळ आणि कांदेंनी एकमेकांकडे बघणंही टाळलं। जिल्ह्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजप विरोधात लढत। तुषार आपटेचा कुळगाव बदलापूर नगरपालिकेमधील स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा। रवींद्र चव्हाणांच्या आदेशानंतर कारवाई। बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये आपटेसह आरोपी। तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक करणं अत्यंत किळसवाणं। अत्याचार प्रकरणामधील आरोपींना नगरसेवक केल्यास कुणीही मान्यता देणार नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल। भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक डॉक्टर संग्राम पाटील यांची मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी। मोदी सरकारच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह संभाषण केल्याप्रकरणी ताब्यात घेतलं होतं, सूत्रांची माहिती। मीरा भाईंदरमधील खोट्या गुन्ह्यामध्ये फडणवीस आणि शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न। रश्मी शुक्लांकडून निवृत्तीच्या 5 दिवस आधी सरकारकडे अहवाल सादर। माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस। संजय पांडेंची नार्को टेस्ट करावी। संजय पांडेंच्या मागे कोणाचे अदृश्य हात हे समोर आलं पाहिजे, अमित साटम यांची मागणी। सोलापुरात फडणवीसांकडून सिद्धरामेश्वराचं दर्शन। महापालिका निवडणुकांसाठी महायुतीच्या प्रचार सभा। मुंबईतील घाटकोपरमध्येही फडणवीसांची आज जाहीर सभा होणार। उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि सुप्रिया सुळेंची कळवा आणि मुंब्र्यामध्ये प्रचार सभा, तर दादरमधील शिवतीर्थवर उद्या ठाकरे बंधूंची तोफ थडाडणार।